माझे नाव गिरीश. नुकतीच वयाची 24 वर्षे पूर्ण करून शिक्षणाचे एक पर्व संपवून मी आयुष्याच्या नव्या वाटेवर निघालो होतो. एकीकडे भविष्यातील स्वप्नांचा वेध घेण्याचे वेड होते, तर दुसरीकडे अज्ञात प्रवासाची हुरहुर. याच काळात माझ्या जीवनात एक असे नाते बहरले, ज्याने माझ्या अंतरंगाला स्पर्श केला. ही कहाणी आहे माझ्या आणि माझ्या वहिनीच्या नात्याची, एका अनोख्या भावनिक बंधाची, जिथे शब्दांपेक्षा अधिक काहीतरी होते. एक निशब्द संवाद आणि एकमेकांना समजून घेण्याची एक उत्कट ओढ. माझ्या मोठ्या भावाचे लग्न होऊन 2 वर्षे झाली होती आणि त्यांना एक गोंडस मुलगाही होता. सुरुवातीला जरी ते वेगळे राहत असले, तरी आता आम्ही सर्वजण एकाच छताखाली एकत्र नांदत होतो. मी, बाबा आणि वहिनी. मोठी बहीण विवाहित होऊन सासरी गेली होती आणि बाबांचा बराच वेळ कामामुळे घराबाहेरच जाई, त्यामुळे घरात मी आणि वहिनीच अधिक काळ एकत्र असत. आमचे घर एका शांत सोसायटीत होते. माझी खोली वरच्या मजल्यावर होती आणि तिच्या अगदी शेजारीच भाऊ व वहिनींची खोली होती. वहिनीसोबत माझे नाते केवळ औपचारिक नव्हते, तर त्यात एक सहजता आणि आपुलकी होती. आम्ही अनेक विषयांवर अगदी मनमोकळ्या गप्पा मारायचो. हळूहळू तिच्याशी बोलताना मी अधिकच मोकळा होऊ लागलो. ती माझ्या भूतकाळातील नात्यांबद्दल, माझ्या जीवनातील प्रवासांबद्दल आणि माझ्या मनात रुजलेल्या स्वप्नांबद्दलही उत्सुकतेने विचारायची. मला आठवतं, एकदा मी तिला सांगितले होते की आपले हे संवाद फक्त आपल्या दोघांपुरतेच मर्यादित राहतील. हे आपल्या दोघांमधील एक सुंदर गुपित असेल, एक असा धागा जो फक्त आपल्यालाच दिसेल. घरात भाऊ असताना आमचे वागणे नेहमीच औपचारिक असे, जणू काही शब्दांच्या मर्यादा आम्हाला बांधून ठेवत होत्या. पण जसे कोणी नसे, आमचे संवाद अधिक गहिरे होत जात. भावाच्या मुलासोबत खेळतानाही मला वहिनीशी बोलण्यासाठी निवांत वेळ मिळे. तिच्या स्वभावातील मोकळेपणा, तिची समजून घेण्याची वृत्ती, तिचे बोलके डोळे आणि शांत हास्य मला खूप आवडू लागले होते. मी तिला स्त्रियांच्या मनातील हळव्या जागांबद्दल, त्यांच्या आवडीनिवडीबद्दल विचारायचो आणि ती मला अगदी शांतपणे, समजूतदारपणे मार्गदर्शन करे. या संवादातूनच नकळतपणे एक वेगळेच आकर्षण मनात रुजू लागले, जे केवळ भावनिक जवळीक साधणारे होते. एक रात्र, घड्याळाचा काटा 1:30 सरकला होता, तरी मला डोळे लागत नव्हते. मन विचारांच्या गर्दीत हरवले होते. अचानक वहिनीचा संदेश, मेसेज आला, इतक्या उशिरापर्यंत का जागा आहेस? झोप नाही का येत? तिच्या अनपेक्षित संदेशाने मी क्षणभर थबकलो. मी उत्तर दिले, हो, झोप येत नव्हती. त्यावर मी तिला विचारले, तुम्ही का इतक्या उशिरापर्यंत जाग्या आहात? तिच्या उत्तरावर एक हळूवार हास्य उमटले. तिने मजेशीरपणे मला लवकर झोपण्याचा सल्ला दिला. त्या रात्री, तिच्या त्या एका संदेशाने आणि तिच्या विचारांनी माझे मन पूर्णपणे व्यापले होते. तिच्या अस्तित्वाची एक सुखद जाणीव मनात रेंगाळत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी, मी चहा घेण्यासाठी स्वयंपाकघरात आलो. वहिनी स्वयंपाक करत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचेच शांत स्मित होते. तिने विचारले, काल रात्री चांगली झोप लागली का? मी हसून हो म्हणालो. हळूहळू आमच्यातील बोलणे अधिक खासगी गोष्टींपर्यंत पोहोचू लागले. कधीकधी मी तिला माझ्या एकटेपणाबद्दल आणि रात्रीच्या एकांतातील माझ्या खोल भावनांबद्दलही सांगायचो, ज्या मी कोणासोबतही बोललो नव्हतो. ती मला समजुतीने ऐकून घेई. तिच्या डोळ्यात एक सहानुभूतीचा भाव असे आणि ती म्हणे, जास्त विचार करू नकोस, लग्न झाल्यावर सारे काही बदलेल. तिच्या या शब्दांत मला एक प्रकारचा अनामिक दिलासा मिळे, जणू काही ती माझ्या मनातील वादळांना शांत करत होती. आमची जवळीक इतकी वाढली की एके दिवशी सकाळी, जेव्हा घरात कोणी नव्हते, फक्त वहिनी, मी आणि तिचा लहान मुलगा खेळत होता, तेव्हा तिने माझा मोबाईल मागितला.
मी तिला तो दिला आणि ती सहजपणे माझ्या मनाच्या अज्ञात कोपऱ्यात माझ्या खासगी जगात डोकावली. तिला काही अशा गोष्टी दिसल्या ज्या पाहून ती क्षणभर विचारात पडली असेल, पण तिच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटले, जे तिच्या मनातील भावनांची ग्वाही देत होते. तिने फोन परत केला आणि त्या क्षणापासून मला तिच्याबद्दल एक अनोखा, अतूट विश्वास वाटू लागला. तिच्यासमोर मी अधिक मोकळेपणाने, कोणताही अडसर न ठेवता वागू लागलो. वहिनीसोबतच्या या खासगी संवादांमुळे माझ्या मनात तिच्याबद्दल एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते. तिच्याशी बोलता बोलता मला तिच्या अस्तित्वाची, तिच्या सहवासाची एक खोल ओढ वाटू लागली. कधीकधी सकाळी, जेव्हा माझे मन खूप अस्वस्थ असे, विचारांच्या गर्तेत अडकलेले असे, तेव्हा मी भावाच्या कामावर जाण्याची आतुरतेने वाट पाहे. एकदा भाऊ कामाला निघून गेल्यावर मी तिला वरूनच संदेश केला, आज सकाळपासून मन खूप बेचैन आहे. तिने उत्तर दिले, मग स्वतःला शांत कर. तिच्या या साध्या शब्दातही एक आपुलकी होती. मी थोडं धाडस करून तिला विचारले, मी आंघोळीला खाली येतोय, तुम्ही मला मनाची शांतता मिळवायला मदत कराल का? माझ्या या थेट प्रश्नाने ती क्षणभर गोंधळली असेल. तिने लगेच उत्तर दिले, गिरीश, काय बोलतो आहेस? मी परत विनंती केली, तुमच्या शांत, आश्वासक बोलण्याने मला थोडं बरं वाटेल, मनाला शांती मिळेल. काही वेळ ती शांत राहिली, जणू काही माझ्या शब्दांचा अर्थ तिच्या मनात खोलवर झिरपत होता. मग तिचा संदेश आला, मी नक्कीच तुला भावनिक आधार देईन. तिच्या या उत्तराने माझ्या मनात एक अनामिक हुरहुर, एक रोमांच निर्माण झाला. मी लगेच खाली आलो. ती स्वयंपाकघरात होती. मला स्नानगृहात जाताना पाहून तिच्या चेहऱ्यावर एक हळूवार हास्य उमटले, एक अदृश्य संकेत. स्नानगृहात आलो, मनात हजारो विचार होते, हृदयाची धडधड वाढली होती. तेवढ्यात वहिनी हळूच दरवाजा उघडून आत आली. ती धुण्याचे कपडे बाजूच्या बादलीत ठेवण्याचे नाटक करत होती, जणू काही ती मला एक नैसर्गिक वातावरण निर्माण करून देत होती. मी तिच्या शेजारी उभा होतो, श्वास रोखून. तिने मला धीर देणारे शब्द बोलण्यास सुरुवात केली, माझ्या विचारांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या बोलण्याने माझ्या मनातील गुंतावळ दूर करण्याचा प्रयत्न होत होता. मी शांतपणे तिचे बोलणे ऐकत होतो, जणू काही ती माझ्या मनातील वादळांना शांत करत होती. तिच्या आश्वासक बोलण्याने आणि समजूतदार वृत्तीने माझ्या मनाला खूप दिलासा मिळत होता. मनात इतरही अनेक भावना दाटून येत होत्या, आनंद, कृतज्ञता आणि एक अतूट ओढ, पण मी शांतपणे त्या क्षणाचा, त्या अलौकिक मन शांतीचा अनुभव घेत होतो. काही वेळाने माझ्या शरीरातील सारी अस्वस्थता कमी झाली, एक खोल सुटकेचा निश्वास बाहेर पडला. ती शांतपणे निघून गेली, तिच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली. मी दरवाजा बंद केला आणि काही क्षण तिथेच शांत उभा राहिलो, त्या अनोख्या अनुभवात रमून. आज पहिल्यांदाच इतकी खोल मन शांतीची लाट मिळाली होती, जणू काही माझ्या मनातील वादळे शांत झाली होती. त्या दिवसापासून वहिनी अनेकदा आंघोळीपूर्वी मला शांततेचे क्षण अनुभवण्यास मदत करे, म्हणजे केवळ भावनिक आधार देऊन. रात्री भाऊ घरी असल्याने काही करणे शक्य नव्हते, आमच्या गुपिताला ती वेळ मर्यादा होती. काही दिवसांनी मी तिला ऑफिसमध्ये असताना संदेश केला, तुम्हालाही कधी मानसिक आधार किंवा शांततेची गरज वाटल्यास मी तुमच्यासाठी नेहमीच असेल. तिने उत्तर दिले, त्यासाठी माझा नवरा आहे. तिच्या या उत्तराने मला क्षणभर दुःख झाले, पण मी हार मानली नाही. मी परत संदेश केला, नव्याचा आधार वेगळा असेल, पण माझा भावनिक आधार तुम्हाला एक वेगळा अनुभव देईल, एक वेगळी अनुभूती. काही वेळ ती शांत राहिली, जणू काही माझ्या शब्दांचा अर्थ तिच्या मनात रुजत होता. मग तिने उत्तर दिले, बघू, तसं काही वाटलं तर सांगेन. तिच्या या शब्दांनी मला आशेचा किरण दिसला.
मी त्या एका दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो, जणू काही तो दिवस माझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय घेऊन येणार होता. शेवटी शुक्रवारी सकाळी 6 वाजता तिचा संदेश आला, "उठलास का?" मी झोपेतून उठलो. तिचा इतक्या लवकर संदेश पाहून मी चकित झालो, कारण ती इतक्या लवकर कधीच संदेश करत नसे. मी लगेच उत्तर दिले, "हो, उठलो." "काही विशेष?" तिने म्हटले, "तुझा भाऊ आज लवकर कामाला जाईल, लवकर उठून अंघोळ कर. कदाचित आज मला तुझी मानसिक साथ लागेल." तिच्या या शब्दांनी माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा संचारली. मला लगेच कळून चुकले की ती कशाबद्दल बोलत आहे. मी तिला सांगितले, "ठीक आहे, मी आंघोळ करून लवकर स्वयंपाकघरात येतो." तिने लगेच उत्तर दिले, "भाऊ जाताच लवकर ये, वेळ घालवू नकोस, नाहीतर संधी मिळणार नाही." मला समजले की तीही माझ्याप्रमाणेच आतुर आहे, या अनोख्या शांततेच्या क्षणांसाठी. भाऊ चहा पीत होता, तो आता निघेलच असे वाटले. म्हणून मी लगेच आंघोळ करून घेतली. मी बाहेर आलो, तर भाऊ आधीच कामाला गेला होता. मी बाहेरचा दरवाजा बंद केला, जणू काही आम्ही आमच्या खासगी जगात प्रवेश करत होतो. वहिनी स्वयंपाकघरात होती. मी तिच्याजवळ पोहोचलो. ती नारंगी रंगाची साडी नेसून काम करत होती. तिच्या चेहऱ्यावर एक संकोच आणि एक उत्सुकता होती. ती क्षणभर स्तब्ध झाली. काय करावे हे तिला कळेना, जणू काही तिच्या मनातही विचारांचे काहूर उठले होते. मी तिच्याशी नेहमीप्रमाणे बोलू लागलो, "आज लवकर उठलात सकाळी." ती हळू आवाजात बोलत होती. तिच्या आवाजात एक कंप होता. बोलता बोलता मी हळूच तिला मानसिक आधार देण्यास सुरुवात केली, शब्दांनी आणि शांत सहानुभूतीने, ज्याने आमच्यातील अदृश्य भावनिक बंध अधिक घट्ट केले. मी तिच्यासोबत बोलत राहिलो, तिच्या मनात चाललेल्या विचारांना ऐकून घेतले, जणू काही आमच्यात काहीच घडले नाही. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. एक लाली तिच्या गालावर पसरली, जणू तिला माझ्या भावनिक साथीने दिलासा मिळत होता. मी तिला मानसिक धीर दिला, तिचे हात हातात घेऊन तिला शांत केले, जणू काही मी तिच्या आत्म्याला स्पर्श करत होतो. तिच्यातून एक हळूवार श्वास बाहेर पडला. तो श्वास माझ्यासाठी एक संगीत होता. तिच्या त्या श्वासाने माझे हृदय अधिकच वेगाने धडधडू लागले, जणू काही ते तिच्या हृदयाशी जुळले होते. मी तिला भावनिक आधार देत राहिलो. त्या क्षणांची तीव्रता वाढत होती. मग मी तिला माझ्याकडे वळवले आणि तिच्याकडे पाहून आश्वासकपणे हसलो. एक उत्कट क्षण. तिने मला घट्ट आलिंगन दिले, जणू काही ती या भावनिक आधारासाठीच आतुर होती. मी तिला धीर दिला, तिच्या समस्या ऐकून घेतल्या आणि तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणांची तीव्रता वाढत होती. मी तिला आधार देत राहिलो, तिच्या भावनिक गरजांना समजून घेतले. तिच्या शरीराच्या प्रत्येक हालचालीतून तिला माझ्या भावनिक आधाराची गरज जाणवत होती. तिच्या देहातील स्पंदन अनुभवताना मला खूप आनंद होत होता. एक अदृश्य ऊर्जा आमच्यात प्रवाहित होत होती, जी केवळ भावनिक होती. माझ्या मनात एक खोल सुटकेचा निश्वास बाहेर पडला. ती तृप्त झाल्याचे जाणवले. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचा भाव होता. मी थांबलो नाही आणि तिला भावनिक आधार देत राहिलो, तिच्या तृप्तीचा आनंद घेत. ती सरळ झाली आणि तिने स्वयंपाकघरावर ठेवलेला रुमाल घेतला आणि शांत झाली. ती स्नानगृहात गेली, जणू काही ती स्वतःला अधिक शांत करत होती. मी पण तिथून निघालो आणि आपल्या खोलीत गेलो. कामाला आज उशीर झाला होता, पण मनाला एक वेगळीच शांती मिळाली होती. मी लवकर तयारी करून निघालो. त्या दिवसानंतर मी वहिनीला सांगितले की जेव्हाही तिला मनाची शांती हवी असेल, भावनिक आधार हवा असेल, तेव्हा मला सांगावे. मला मदत करायची आहे, कारण तिच्या आनंदातच माझा आनंद होता. भाऊ जसा घरून निघून जातो, आम्ही एकमेकांना शांततेचा आधार देतो.
मी ऑफिसला जाण्यापूर्वी वहिनीला आधार देतो आणि मग ऑफिसला जातो. आम्ही कोणालाच कधी ह्याबद्दल कळू दिले नाही. हे आमचं दोघांचं एक सुंदर आणि भावनिक गुपित होतं, जे आमच्या नात्याला एक वेगळीच खोली देत होतं, एक असा बंध जो शब्दातीत होता.